आता बऱ्याच जणांचा ह्याच्यावर सायन्सवर बिलीव्ह असतो, ह्या सगळ्या ऑकल्ट सायन्सवर बिलीव्ह नसतो. काही जण तर पूजापाठ ह्याच्यावर पण बिलीव्ह नाही ठेवत, तो वेगळा विषय. पण सायन्सला ते म्हणतात की सायन्स हे प्रूव्ह नाही करू शकत, तर आपला ह्याच्यावर बिलीव्ह नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणतात किंवा अशा लोकांसाठी तुमचं काय म्हणणं आहे? बघ, अशी लोकं जर समोर आली माझ्याकडे, तर पहिला त्यांचा बर्थडेट विचारल्यानंतर किंवा त्यांचं नाव विचारल्यानंतर त्या लेटर्सवरून मी त्यांना त्यांचं सांगते. तिथेही ते अग्री करत नसतील तर त्यांचे मोबाईल्स नंबर्स आहेत, त्याच्यावरती त्यांना सांगते की बाबा तुमच्या लाईफमध्ये हे आहे का? मग ते म्हणतात हो. का म्हणतात हो? कारण की ते मोबाईलवरतून मी सांगितलं आहे. चल, तुम्हाला नाव माहिती आहे, तुझं बर्थडेट पण नाही माहिती, पण मोबाईल नंबरवर मी तुला सांगितलं की तुझ्या लाईफमध्ये असं आहे, तुला लीगल नोटीस येतात किंवा तुझ्या लायबिलिटीज आहेत, कुठली तरी कोर्टमध्ये केस अडकली आहे किंवा तुझा पैसा लॉस झाला आहे, हे मी तुला सांगते. किंवा तुला सांगते की तुला हेल्थ इश्यूज आहेत का? असंच एक स्टोरी झाली माझ्या ह्याच्यामध्ये काही फ्यू मंथ्स बिफोरच. एक माझी फ्रेंड होती, सो ती म्हणाली, अरे संगीता, एक व्यक्ती आहे ना, त्यांच्याकडे बर्थडेट नाही आहे, त्यांच्याकडे टाईम नाही आहे, त्यांचं नाव फक्त आहे आणि मोबाईल नंबर आहे, बाकी काहीच नाही. तर ह्या माणसाला कसं आपण हील करायचं? आणि तो खूप त्रासातलेला माणूस आहे. म्हटलं ठीक आहे, मोबाईल नंबर आहे ना, एक काम कर, मला मोबाईल नंबर दे, नाव आणि मोबाईल नंबर दे. मोबाईल नंबर घेतला आणि त्या मोबाईलवरती मी त्या व्यक्तीला बघितलं नाही, मला माहीत नाही कोण काय आहे, आय डोंट नो. मी त्या व्यक्तीचं नाव घेतलं, त्याचा मोबाईल नंबर बघितला, त्या मोबाईलवरती त्याला जो त्याचा नेचर आहे तो मी तिला सांगितला त्या व्यक्तीला, आणि नावावरून थोडंफार सांगितलं. ती म्हणाली मला, तुला हे कसं कळलं? म्हणलं, मला कसं कळलं? तू नंबर दिला त्याच्यावरती मी सांगितलं. मग मी कुठे त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला बघितलं आहे? म्हणलं, ती व्यक्ती जॉली आहे, खूप लगेच म्हणजे कुठल्याही कामाला हो म्हणते आणि खूप करेजियस आहे, ह्या गोष्टी तिथे दिसल्या. आणि त्या दिसता दिसता मला दिसलं ह्या व्यक्तीला खूप हेल्थ इश्यूज आहेत. आणि नंतर त्या व्यक्तीने सांगितलं, यार त्याला ना किडनी प्रॉब्लेम्स आहेत, दोन्ही किडनी फेल्स आहेत. म्हणजे मला कळत नव्हतं की आता ह्याला कसं बाहेर काढू. म्हटलं काय हरकत नाही, आपल्याकडे काही स्विचवर्ड्स आहेत, आपण ते देऊया, त्याने काहीतरी थोडाफार त्याला रिलीफ मिळेल. आणि म्हणलं डॉक्टरची तर ट्रीटमेंट चालू आहे. म्हटलं जर गरज लागली तर सांग मला, दॅट्स इट. मग ते मोबाईल नंबर चेंज करायला मी एक सजेशन दिलं की हे सगळे त्रास घेऊन तो बसला आहे, कारण त्याच्याकडे दुसरं काहीच नाही, तर आपण काय देणार? थोडंफार आपण देऊ शकतो ते देऊ शकतो, पण आता ती व्यक्ती तेवढं म्हणजे खर्च पण नाही करू शकत, कारण जेवढा पैसा कमवणारी ती एकच व्यक्ती आणि सगळं काय ते कसं करू शकते? मग अशा टाईपमध्ये ते झाल्यानंतर मग लोकांना ट्रस्ट बसतो की हां यार, ह्याच्यामुळे पण आहे. म्हणजे मी कुठलेही दावे करत नाही आणि मी म्हणते कोणीच करू नये. आपण तुम्हाला त्याला सांगायचं आहे, काम करायचं, तुला पटलं तर ठीक, नाही पटलं तर आपण, कारण की कोणी कोणाला ना जबरदस्ती नाही करू शकत आणि करूही नाही. म्हणून ते जर त्याला पटलं, आणि आज नाही ना उद्या नक्की पटणार, हे मात्र मी शुअर सांगते. का सांगते? कारण की आज तुला त्याची व्हॅल्यू नाही कळली, काही टायमानंतर तुला त्याची व्हॅल्यू 101% कळेल. आता ते नशिबाचा भाग आहे की तेव्हा जी व्यक्तीने सांगितलं तिला शोधत आला, ती असेल की नसेल तो पार्ट वेगळा आहे, तो विषयच वेगळा आहे, पण ते आज ना उद्या त्याला कळतं. तर त्याच्यामुळे तो विषय चर्चेचा नाही आहे, पण असं लोकं म्हणतात आणि ते लोकांना कबूल होतं पण. आणि जे खरं सांगू ना, हा पण एक सायन्सचाच भाग आहे. जे म्हणतात की आम्ही हे नाही मानत, नका मानू, पण ते आहे प्रूव्हन आणि ते तुम्हाला आज ना उद्या कबूल करावंच लागणार. ठीक आहे, तू आज नाही कबूल केलं, पण उद्या करावंच लागेल ना. जसं मी सांगितलं की अरे हे असं आहे, तू म्हणाला हां बरोबर आहे, तुरटीचंच उदाहरण घे ना, आता तुला कळतं ना. पहिला ना तुम्ही त्या गोष्टीचं नॉलेज घ्या, ते स्वतः धारण करा, यूज करा आणि मग लोकांना पुढे द्या. तर आपण त्या गोष्टी केल्या, कारण माझ्या लाईफमध्ये ह्या गोष्टी झाल्या. मी अशी व्यक्ती आहे की लाईफमध्ये कधी पूजापाठ नाही केले. माझ्या घरी गौरी गणपती येतात, दसरा होतो, दिवाळी होते, नवरात्र म्हणजे म्हणशील ना, सगळे साग्र संगीत आमच्या घरी फेस्टिवल होतात. दिवसामध्ये आमच्या त्या त्या सणाला ना 20 ते 30 लोकं जेवायला असतात. आम्ही सगळे भावंडं सगळे एकत्र येतो, एका छताखाली असतो आणि खूप एन्जॉय करतो. पण
ते करतो, पण त्याच्यामध्ये सगळेजण हळदी कुंकू वाहतात, मी वाहते, पाया पडतात, मी पडते, गणपती आणतात, आणते, विसर्जन करतात, करते. पण हे एक संस्कार लागलेत आजी आजोबांपासून, म्हणून ते मी फॉलो करते. मनापासून थोडं असतं, श्रद्धा आहे, नाही असं नाही, पण ज्या भावाने लोक करतात किंवा त्या हिशोबाने मी नाही करत. म्हणजे मी कधी उपवास वगैरे ह्या फंडात नाही पडली. माझं फक्त माझ्या वडिलांनी एक सांगितलं, ज्या दिवशी जेवण भेटणार नाही त्या दिवशी आपला खरा उपवास. आणि ओजसमध्ये मी जेव्हा आली तेव्हा मला कळलं की तुझं शरीर तुला सांगतं की आता पाणी पी, आता खा. जसं मी स्वर विज्ञानमध्ये सांगितलं, ते हे मला कळत गेलं की ते तेव्हा मी कबूल केलं नव्हतं, पण आज मी कबूल करते. म्हणजे हा मी दावा करू शकते की त्यावेळेस मी डिनाय केलेल्या गोष्टी की हे मी काय मानत नाही, पण आज मला कळतं. आपले ना सगळे 12 महिन्याचे सण असतात आणि त्या सणाच्या पाठीमागे पण एक राज आहे, आणि त्या राजला तुम्ही जाणून घेतलं तर तुम्ही ते करता ना. का तुम्ही गरमीत तिळाचे लाडू नाही खात? ते थंडीतच खायचे असतात. हां, मग ते तत्व आहे ना, शेवटी 5 तत्व आहे, तेच तुला सांगतात ना. मग तसं आज जर मी तुला काही सांगितलंय, तू आज म्हणणार नाही मी हे काही मानत नाही, नको माणूस, मी फोर्स नाही घेणार, पण आफ्टर 6 इयर और 60 इयर्स तर तू बांधणारच आहे, हे मला गॅरंटी आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.